तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान नवसंजीवनी कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांतर्गत खालील पदांची इथं भरती करायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे स्पेशलिस्ट आणि यामधील जी पदे आहेत तर ती आहे गायनेकोलॉजिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एम-डी किंवा एम-एस गायनेकोलॉजी किंवा डी-जी-ओ किंवा डी-एन-बी तर लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला ₹75,000 तर मिळणार आहे. त्यानंतर जे पद आहे पेडिट्रिशियन, तर यासाठी पण इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एम-डी पेडिट्री किंवा डी-सी-एच किंवा डी-एन-बी तर लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला ₹75,000 तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स, तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला बी-एस-सी नर्सिंग किंवा जी-एन-एम आणि नर्सिंग कौन्सिलचे रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला ₹18,000 ते मिळणार आहे. त्यानंतर जे कामाचे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच विशेष तज्ञ यांच्यासाठी 70 वर्षापर्यंत आहे व परिचारिका तसेच अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक यांच्यासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं ₹150 आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने इथं बँकेचा डी-डी काढावा लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर गुणांकनानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येणार आहे आणि त्यानुसार इथं उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच सविस्तर जाहिरात तसेच पात्र उमेदवारांची यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तसेच हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे आणि यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती इथं 22/2/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय कॅम्प अमरावती मेळघाट सेल विभाग. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती इथं सादर करायचे आहेत 10 ते 5 या वेळेमध्ये. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.